Hello my dear students, welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society नांदेड. डिअर स्टुडंट्स, आज जो तुमचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं आज आपण डिस्कशन करणार आहोत. क्लास 11 सायन्स जीनियस बॅच G3 केमिस्ट्री पेपर ॲनालिसिस अँड डिस्कशन. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन तुमचा 68 नंबरचा पहा कशा प्रकारे विचारण्यात आलेला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट नेम. तुम्हाला इनकरेक्ट नेम शोधायचं होतं. ओके बेटा, या ठिकाणी पहा आयसोप्रोपाइल हा एक्झिस्ट करतो, टर्शिब्युटाइल सुद्धा असतो आणि निओपेंटाइल म्हणजे 5 कार्बन त्याच्यामध्ये असतात. हे तिन्ही कंपाऊंड जे आहेत ते करेक्ट आहेत. पण या ठिकाणी पहा हा निओब्युटाइल, निओ आयसोमर जो आहे याच्यासाठी मिनिमम आपल्याला कार्बनची संख्या किती पाहिजे असते? 5 कार्बन. तर या ठिकाणी 4 उल्लेख यांनी केलेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, निओब्युटाइल इज इनकरेक्ट नेम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. ओके, येस, IUPAC नेम ऑफ CH3CHO. बाळा, तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा हा जो फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, हा फंक्शनल ग्रुप असतो अल्डिहाइडचा. येस, आणि अल्डिहाइड मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की H सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. ओके, हे जे एक्झाम्पल आहे याला आपण म्हणतो मिथेनॉल. ओके, याचं नाव काय असणार बाळा? मिथेनॉल. एक कार्बन असणारा अल्डिहाइड मिथेनॉल. या ठिकाणी 2 कार्बन आहेत. ओके, so the correct IUPAC name of that compound will be ethanol is the correct IUPAC name. Option number D is correct. Okay, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. IUPAC name again CH3CHOH CH2 CH CH3 CHO. अगेन या ठिकाणी अल्डिहाइड आणि अल्कोहोल हे 2 फंक्शनल ग्रुप या ठिकाणी आहेत. नंबरिंग स्टार्ट करणार आपण अल्डिहाइड पासून. कार्बन नंबर 1 हा 2, हा कार्बन नंबर 3, हा कार्बन नंबर 4 आणि हा कार्बन नंबर 5. आता बाळा लक्ष दे, या ठिकाणी काय 4 नंबरला कोणता ग्रुप तुमचा फंक्शन ग्रुप आहे? हायड्रॉक्सी. ओके, 2 नंबरला कोण आहे? मिथाइल ग्रुप. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर हायड्रॉक्सी फर्स्ट येणार, त्यामुळे करेक्ट आन्सर या क्वेश्चनचा असणार बाळांनो 4 नंबरला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. 4 हायड्रॉक्सी, 2 कार्बन नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि एकूण कार्बनची संख्या जी आहे 5 आहे. आणि अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे करेक्ट IUPAC नेम असणार 4 हायड्रॉक्सी 2 मिथाइल पेंटेनॉल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन अगेन IUPAC नेम. स्ट्रक्चर तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी आहे तुमचा CH3, या ठिकाणी तुमचा CH2 आणि Br. ओके, आता मला नंबरिंग स्टार्ट होणार या कार्बन पासून, कारण की फंक्शन ग्रुप या कार्बन पासून जवळ आहे. 1 नंबर, हा 2, 3 आणि हा 4. मला 1 नंबरला ब्रोमिन आहे, त्याच्यामुळे IUPAC नेम काय येणार याचं? 1 ब्रोमो पासून स्टार्ट होणार. 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, त्याच्यामुळे 3 मिथाइल आणि एकूण कार्बन 4 आहेत. याचं नाव असणार आहे 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. Correct IUPAC name and the correct option is option number C, 1 bromo 3 methyl butane is the correct IUPAC name of the compound. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. IUPAC नेम फॉर कंपाऊंड. ओके, क्लासरूम मध्ये आपण असे बरेच कॉन्सेप्ट पाहिलेले आहेत बाळांनो. आता हा जो कंपाऊंड आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या ठिकाणी CH2 CH3 आणि या ठिकाणी आयोडीन दिलेला आहे आणि या ठिकाणी तुमचा CH3 दिलेला आहे. आता या ठिकाणी पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा अल्किन आहे. पण कोणत्या प्रकारचा अल्किन आहे पहा. कार्बनच्या दोन्ही साइडला जे आहे ह्या क्लोरीनच्या अपोजिट साइडला आयोडीन आहे. ओके, हे अपोजिट साइड आहे. ओके, दिस इज द अपोजिट साइड. अपोजिट साइडला हॅलोजन्स आहेत, म्हणून याचं जे करेक्ट नाम असणार आहे, नेम असणार आहे ते असणार आहे ट्रांस. ओके, करेक्ट नेम यहाँ पर क्या आएगा इसका? ट्रांस से स्टार्ट हो जाएगा, ट्रांस. आणि नंबरिंग पहा कुठून? 1 2 3 4 5. ठीक आहे, 2 नंबरला कार्बन नंबर 2 ला क्लोरीन असेल, क्लोरो. 3 नंबरला आयोडो आणि कार्बन नंबर 2 ला डबल बॉन्ड आहे. तर करेक्ट IUPAC नेम काय असेल? ट्रांस 2 क्लोरो 3 आयोडो 2 पेंटीन. ओके, इज द करेक्ट IUPAC नेम.
चलिए नेक्स्ट क्वेश्चन, अगेन IUPAC नेम. आता पहा, ह्या IUPAC नेम तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड सुद्धा आहे आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुद्धा आहे बाळा. ओके, पण आपण स्टार्टिंग करणार अल्किन पासून, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून. नंबरिंग स्टार्ट होणार या ठिकाणी 1 2 3 4 5 and 6. ओके, एकूण कार्बन किती आहेत? 6 म्हणल्यानंतर काय येणार? हेक्झिन येणार आणि एक नंबरला अटॅच आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे काय येणार या ठिकाणी 1 हेक्झिन. ओके, आणि 5 नंबरला आहे तुमचा अटॅच ट्रिपल बॉन्ड म्हणजे 5 YNA. सो करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर D, 1 हेक्झिन 5 YNA इज द करेक्ट IUPAC नेम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला विच रिप्रेझेंट द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केनॉल्स. बेटा अल्केनॉल्स म्हणजे काय रे? अल्केनॉल्स म्हणजे तुमचं अल्कोहोल आहे. अल्कोहोलचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. ओके, आता या ठिकाणी या जर फॉर्म्युल्यामध्ये आपण CnH2n+2O येथे जर आपण N च्या ऐवजी एक जर घेतला तर काय होणार या ठिकाणी C. ओके, H2 प्लस हा 2 आणि हा O म्हणजे काय होणार या ठिकाणी CH4O, म्हणजेच कार्बन 1, हायड्रोजन 4 आणि ऑक्सिजन 1, म्हणजे हा होणार तुमचा अल्कोहोल, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल. सो करेक्ट representation for the homologous series will be CnH2n+2O is for alkanols. alkanols साठी करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन काय येणार या क्वेश्चनचं? करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर B इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, IUPAC नेम अगेन. आता पहा बाळांनो, या ठिकाणी तुमचा कार्बन असतो. नंबरिंग स्टार्ट होणार इथून 1 2 3 4 5 आणि हा COCl आहे. 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, 3 नंबरच्या कार्बनला सुद्धा मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे IUPAC नेम काय येणार याचं 2,3 डायमिथाइल. एकूण कार्बन 5 आहेत आणि COCl ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला आपण म्हणतो पेंटेनॉइल क्लोराइड. सो करेक्ट IUPAC नेम विल बी 2,3 डायमिथाइल पेंटेनॉइल क्लोराइड इज द करेक्ट IUPAC नेम. ओके, चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, IUPAC नेम. ओके, क्वेश्चन नंबर 76. ओके, आता बाळा लक्ष द्या, या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड, पण प्रेफरन्स आपण डबल बॉन्डला देतो. एकूण कार्बनची संख्या किती आहे तर पहा, एकूण कार्बनची संख्या या ठिकाणी 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5 आहे. ओके, 5 म्हणल्यानंतर या ठिकाणी काय येणार? पेंट. ओके, 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्याच्यामुळे येणार EN आणि 1 नंबरच्या कार्बनला आहे ट्रिपल बॉन्ड म्हणजे YNE. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी पेंट 3EN 1YNE. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, द करेक्ट IUPAC नेम फॉर द कंपाउंड. ओके, अँड इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. तर बाळांनो, नंबरिंग स्टार्ट करणार आपण डबल बॉन्ड पासून. ओके, नंबरिंग इथून 1 या ठिकाणी 2, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन 3 4 5 आणि 6. बाळा या ठिकाणी पहा, 4 नंबरला कोणता ग्रुप अटॅच आहे? हा इथाइल ग्रुप आहे आणि 3 नंबरला 3 कार्बन असणारा हा प्रोपाइल ग्रुप आहे. मग अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर 4 इथाइल, नंतर येणार तुमचं 3 प्रोपाइल आणि एकूण कार्बन आहे तुमचे 6 आणि डबल बॉन्ड असल्यामुळं हेक्झिन. सो करेक्ट IUPAC नेम and correct option will be 4 ethyl 3 propyl hex 1 EN. Okay, next question, which nomenclature is not according to IUPAC. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, याच्यामध्ये नंबरिंग आपण स्टार्ट करूया ह्या कार्बन पासून. ओके, जिथून डबल बॉन्ड आहे. ओके, 1 2 3. ओके, तर याचं करेक्ट IUPAC नेम असायला पाहिजे काय तर 3 ब्रोमो प्रोप 1 ENE. काय कार्बन नंबर 1 ला
डबल बॉन्ड आहे हे असायला पाहिजे, पण या ठिकाणी 1 ब्रोमो, तर हे रॉंग आहे. सो करेक्ट आन्सर काय असेल बाळा, ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं करेक्ट आहे. हे जे आहे याचं नाव असायला पाहिजे 3 ब्रोमो 1 प्रोपेन, पण या ऑप्शनमध्ये दिले 1 ब्रोमो 2 प्रोपेन, रॉंग. बाकीचे बी, सी आणि डी करेक्ट IUPAC नेम त्यांनी तुम्हाला ऑप्शन्स मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया. द स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटाइल ग्रुप इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज. स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटाइल ग्रुप बाळा, आयसोब्युटाइल ग्रुप म्हणल्यानंतर आपल्याला काय दिसणार की CH3 या ठिकाणी CH, या ठिकाणी पाहिजे तुम्हाला CH3 आणि इथे पाहिजे तुमचा CH2. हा जो ग्रुप आहे बाळा याला म्हणतो आपण आयसोब्युटाइल ग्रुप. ओके, आणि आयसोब्युटाइल ग्रुप असा तुम्हाला कुठे दिसतोय पहा, ऑप्शन नंबर बी. ओके, या ठिकाणी CH3 CH3, या ठिकाणी CH CH2. हा तुमचा जो आहे याला आपण म्हणतो बाळांनो या ठिकाणी येस वेट अ मोमेंट पेन. ओके, हा जो आहे याला आपण म्हणतो तुमचा टर्शरी ग्रुप. ओके, त्याच्यानंतरचा सी जो आहे CH3 CH CH2 हा तुमचा सेकंडरी आहे आणि हा तुमचा N ब्युटाइल ग्रुप आहे, N ब्युटाइल ग्रुप आहे. चले नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 80. Structure of the compound whose IUPAC name is 3-ethyl-2-hydroxy-4-methyl-hex-3-N-5-Y-noic acid. आता बाळांनो पहा, ऑप्शन नंबर सी कडे जर तुम्ही पाहिलं, नंबरिंग आपण स्टार्ट करूया. ओके, नंबरिंग आपण स्टार्ट करूया कोणत्या कार्बन पासून, तर COH जो ग्रुप आहे प्रायोरिटी ऑर्डर मध्ये सर्वात पहिल्यांदा COH असतो. तर नंबरिंग आपण स्टार्ट करूया इथून. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, ओके, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6. याला जर आपण नंबरिंग दिली तर काय होणार, या ठिकाणी 3 नंबरच्या कार्बनला हा इथाइल ग्रुप आहे. सो काय येणार याचा IUPAC नेम 3 इथाइल. ओके, 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, मग या ठिकाणी आपण लिहूया 2 हायड्रॉक्सी. 4 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, 4 मिथाइल. ओके, एकूण कार्बनची संख्या 6 आहे, हेक्स. 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे 3En आणि 5 नंबरच्या कार्बनला त्या ठिकाणी तुमचा ट्रिपल बॉन्ड जो आहे तो बॉन्डेड आहे, म्हणजे येणार YN आणि ऍसिड असल्यामुळे येणार OIC ऍसिड. सो करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर कोणतं येणार बाळांनो, ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट येणार आहे. ओके, हे तुमचं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड बघा, नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण, नंबरिंग करणार या CH3 पासून. 1 हा 2 कार्बन नंबर, हा 3, हा 4, ओके, आणि ह्या ठिकाणी हा 5. ओके, तर बाळा येस करेक्ट अशा प्रकारे आहे ते. CH3 सिंगल बॉन्ड CHOH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी OH. नंबरिंग आपण स्टार्ट केलेली आहे इथून 1 कार्बन नंबर 2, 3, 4 and 5. तर पहा 2 नंबरला हा तुमचा मिथाइल ग्रुप आहे. ठीक आहे, मग आपण इथे देणार 2 मिथाइल. ओके, नंतर पहा पुन्हा 2 नंबरला हा OH आणि 4 नंबरला OH, मग काय येणार या ठिकाणी 2,4, एकूण कार्बन 5 आणि 2 OH ग्रुप आहेत, म्हणून याला आपण म्हणतो डायल. सिंपल, याला आपण काय म्हणतो डायल. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी 2 मिथाइल 2,4 पेंटेन डायल. करेक्ट. ओके, चला नेक्स्ट. द एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड इज CH2O. If its molecular weight is 180, the molecular formula of the compound is. बाळा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे हा एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलावरती. तुम्हाला एम्पिरिकल फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे आणि विचारले मॉलिक्युलर फॉर्म्युला काय. तर बाळा मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल्स टू, वेट अ मोमेंट, येस,
Okay, molecular formula equals to empirical formula into n. So n equals to what? Molecular weight divided by काय येणार? Empirical formula weight. सो मॉलिक्युलर वेट तुम्हाला 180 प्रोव्हाइड केलेला आहे आणि एम्पिरिकल फॉर्म्युला वेट म्हणजे ह्या CH2O मॉलिक्युलर वेट किती येतं बाळा? 30 येतं. ओके, मग या ठिकाणी कॅन्सलेशन झाल्यानंतर भागाकार किती येतो त्यांचा? या ठिकाणी 6 येतो. ओके, 6 या ठिकाणी येणार 6. ओके, 6 येणार. ओके, म्हणजे n या ठिकाणी 6 येणार. मग या ठिकाणी जर आपण ठेवलं CH2O मध्ये n बरोबर जर आपण 6 ठेवलं तर फॉर्म्युला काय होणार? C6H12O6. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर सी. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला मिळतो C6H12O6. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, वेट अ मोमेंट. चला, करेक्ट IUPAC नेम. ओके, या ठिकाणी तुम्हाला करेक्ट IUPAC नेम विचारलेला आहे. ओके, 83 करेक्ट IUPAC नेम ऑफ. करेक्ट IUPAC नेम या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर बाळा नंबरिंग स्टार्ट करणार आपण. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5. ओके, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, तसेच 4 नंबरला तुमचा सायनाइड ग्रुप अटॅच आहे. ओके, किंवा आपण नंबरिंग या ठिकाणी पहा कशा प्रकारे करणार. हे 4 आणि ह्या कार्बनला आपण कन्सिडर करू 5. ओके, सो पहा 2 आणि 4 नंबरला तुमचा मिथाइल ग्रुप आहे. सो 2,4 डाय मिथाइल. ओके, 2,4 डाय मिथाइल आणि सायनाइड आहे, त्याच्यामुळे सायनोपेंटेन इज करेक्ट IUPAC नेम या ठिकाणी येईल. ओके, 2,4 डाय मिथाइल सायनोपेंटेन विल बी करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. IUPAC नेम खूप सोपा आहे बाळांनो. नंबरिंग स्टार्ट करणार. कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून 1 2 3 3 ला कोण अटॅच आहे? मिथाइल. सो करेक्ट आन्सर इज 3 मिथाइल सायक्लोहेक्सेन इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84 चा ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ए 3 मिथाइल सायक्लोहेक्सेन. 85. ओके, 85 पहा नंबरिंग कडून स्टार्ट करणार आपण. अल्कोहोलच्या फंक्शन ग्रुप पासून 1 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5. ओके, 1 ला हायड्रॉक्सी आहे, त्याच्यामुळे 1 हायड्रॉक्सी. 4 ला मिथाइल ग्रुप आहे, त्याच्यामुळे 4 मिथाइल. एकूण कार्बनची संख्या 5 आहे. पेंटेन आणि 3 नंबरवर डबल बॉन्ड आहे, कीटोन. सो करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर 1 हायड्रॉक्सी, 4 मिथाइल पेंटेन, 3 ONE. चला नेक्स्ट क्वेश्चन. द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ 4 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूट 1N. ऑप्शन नंबर बी कडे जर आपण पाहिलं CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, या ठिकाणी ब्रांच आहे CH3, समोर CH2 आणि या ठिकाणी तुम्हाला आहे Br. ओके, 86 नंबरचा क्वेश्चन. 86 राईट. आता पहा 4 ब्रोमो म्हणजे नंबरिंग स्टार्ट यांनी कशापासून केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? नंबरिंग स्टार्ट केलेली आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून. सो 1 2 3 4, 4 ला ब्रोमो. ओके, 3 ला मिथाइल. सो 4 ब्रोमो 3 मिथाइल. एकूण कार्बनची संख्या 4 आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे ब्यूट 1ENE. सो करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
द सिस्टमॅटिक नेम ऑफ CH3CHBr CH2OH. अशा प्रकारे आहे ते CH3CHBr सिंगल बॉन्ड CH2 आणि या ठिकाणी OH. बाळा नंबरिंग स्टार्ट करणार आपण इकडून 1 2 3. ओके, 2 नंबरला तुमचा ग्रुप कोणता आहे? 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, सॉरी 2 नंबरला ब्रोमीन आहे तुमचा. सो 2 ब्रोमो. ओके, आणि एकूण कार्बनची संख्या 3 आहे आणि अल्कोहोल आहे, त्याच्यामुळं काय येणार आहे करेक्ट IUPAC नेम 2 ब्रोमो प्रोपेनॉल. 2 ब्रोमो प्रोपेनॉल is your correct IUPAC name. Option number B is correct. 2 bromo propanol. 2 bromo propanol is your correct IUPAC name. Okay, 2 bromo propanol. ओके, सॉरी या ठिकाणी नंबरिंग जे आहे वेट मोमेंट या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालेली आहे, सॉरी फॉर दॅट. बाळा नंबरिंग जे आहे आपण नंबरिंग 2 ब्रोमो प्रोपेनॉल म्हणल्यानंतर आपण कार्बन नंबर जे आहे नंबरिंग जे आहे कशापासून स्टार्ट करणार आपण? हा CH3, हा CH, ओके, हा Br, हा CH2 आणि हा OH. नंबरिंग जी आहे ती स्टार्ट करणार आपण या ठिकाणी 1 2 3. करेक्ट. आता या ठिकाणी येणार 2 ब्रोमो प्रोपेनॉल 1 ब्रोमो प्रोपेनॉल. 2 ब्रोमो 1 प्रोपेनॉल. इट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, हे करेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. 2 ब्रोमो 1 प्रोपेनॉल म्हणजे या ठिकाणी 1 नंबरच्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे आणि 2 नंबरच्या कार्बनला ब्रोमीन हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. चला 88 IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड विल बी. पहा बाळांनो नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण? नंबरिंग स्टार्ट करूया या ठिकाणी 1, या ठिकाणी 2 3, ओके, 4 आणि 5. 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, ओके, 3 नंबरला मिथाइल ग्रुप आणि कार्बन नंबर 2ला अल्किन ग्रुप, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एकूण कार्बनची संख्या 5. सो करेक्ट IUPAC नेम विल बी 3 मिथाइल 2 पेंटीन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 89. क्वेश्चन नंबर 89. ओके, नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आता 89 साठी? पहा विद्यार्थी मित्रांनो, यस, कहाँ से स्टार्ट करेंगे भैया? यहाँ से 1. ओके, कार्बन नंबर 1. ओके, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी स्ट्रक्चर व्यवस्थित घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड C, हा H, C2H5 ला आपण असं लिहूया या ठिकाणी CH2 CH3. ओके, म्हणजे आपल्याला नाव देण्यासाठी सोपं जाईल. आणि या ठिकाणी CH2 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 आणि या ठिकाणी CH3. ओके, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी येणार CH3. नंबरिंग स्टार्ट कशापासून करणार? कोणत्या कार्बन पासून? ओके, सो कार्बन नंबर 1 इथं येणार 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4 5 6 7 आणि 8. ओके, तर 3 नंबरला जो आहे मिथाइल ग्रुप आहे बाळा. 4 नंबरला हे 2 मिथाइल ग्रुप. सो नाव काय येणार? 3,4,4. एकूण मिथाइल ग्रुप बाळा 3 आहेत, ट्राय मिथाइल आणि एकूण कार्बनची संख्या 8 आहे, त्याच्यामुळे आपण लिहिणार ऑक्टेन. ओके, 3,4,4 ट्रायमिथाइल ऑक्टेन. ऑप्शन कोणतं करेक्ट आहे बाळा? ऑप्शन डी, 3,4,4 ट्रायमिथाइल ऑक्टेन. ओके, अँड माय डिअर स्टुडंट्स, लास्ट क्वेश्चन काय होता पहा? द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड CH3 डबल बॉन्ड CH2OH. यस, अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. पहा CH3 सिंगल बॉन्ड C, या ठिकाणी CH3 डबल बॉन्ड, या ठिकाणी CH2. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, कारण की या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 5 दाखवण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करा की हा फक्त तुमचा CH आहे, या ठिकाणी CH2 आणि हा OH. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे नंबरिंग स्टार्ट करा इथून 1,
हा 2, हा 3 आणि हा 4 नंबरचा कार्बन. 3 नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच आहे, सो 3 मिथाइल. ओके, नंतर 2 नंबरला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एकूण कार्बनची संख्या 4 आहेत, सो ब्यूट टू EN आणि 1 नंबरच्या कार्बनला अल्कोहोल फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. सो करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड विल बी 3-methyl ब्यूट 2Ne1OL. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे होते आजचे क्लास 11 सायन्स जीनियस बॅच क्लास G3 केमिस्ट्री पेपर ॲनालिसिस अँड डिस्कशन्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित रायटिंग प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कंपाऊंडचा IUPAC नेम नक्कीच काढता येईल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.